जय जिजाऊ जय शिवराय। आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर। तर बघा म्हणजे आता झालेली संध्याकाळ आणि तरी पण एक टाइम काढून आज आम्ही छोटासा ब्लॉग बनवणार आहे। तर तुम्ही तो ब्लॉग शेवटला बघा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की ब्लॉग तुम्हाला कसा वाटला। तर चला आजच्या ब्लॉगचं कारण की म्हणजे 2-3 दिवसापासून बरेचसे ब्लॉग तुम्ही बघताय। तर चालू आहे आता आलेले आम्ही नवीन घरी तर बसलेले आता आणि सगळ्यात मेन कसं नवीन घरी शिफ्टिंग चालू आहे 2-3 दिवसापासून रोज तर तेच चालू आहे। त्याच्यामुळे काय खरं तर वेळ भेटला नाही बरं का, पण जसा वेळ भेटेल तसं म्हणजे तुमचे कमेंट पण आम्हाला येतात की ताई म्हणजे जे तुमचं काम चालू आहे किंवा तुम्ही जे शिफ्टिंग चालू आहे तर त्याचे अजून व्हिडिओ बनवा। तर तुमच्या एका कमेंटला म्हणजे आम्हाला छान वाटली, तुम्ही अशी कमेंट केली आणि बरेचशा ब्लॉग मध्ये म्हणजे की सगळ्यांनीच खूप म्हणजे असं म्हणले की कार्यक्रम व्यवस्थित झाला, सगळं व्यवस्थित झालं, छान झाला कार्यक्रम आहे की नाही। हा छान झाला आणि सगळे ताईंनी आणि दादांनी आपल्याला छान छान कमेंट केल्या। तर सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, कारण की सगळ्यांनी म्हणजे मनापासून कमेंट केलेलं आहे। तर त्याच कमेंटचे आज आम्ही उत्तर देणार बघा। तर चला आजच्या ब्लॉगचं कारण असं आहे की म्हणजे आता 2-3 दिवसापासून रोजची शिफ्टिंग चालू आहे आणि मग कसं थोडं अंतर आहे। तुम्ही आता म्हणजे पाठीमागचे ब्लॉग बघतात, जुनं घर आमचं थोडंसं लांब आहे ना, इथून जुन्या घरापासून नवीन घरापर्यंत म्हणजे बरंच दूर आहे की मग त्याच्यामुळे आम्हाला कसं सगळं सामान ते आणायला आणि सगळ्यात मेन म्हणजे 2-3 दिवसापासून पाऊस पण चालू आहे। काल तर इतका पाऊस चालू होता ना की थोडं म्हणजे जे सामान आम्ही ट्रॅक्टरमध्ये आणत होतो ट्रॅव्हलिंगमध्ये, तर खूप आमची म्हणजे अशी धावपळ होत होती। पण मग तरी पण असं तुम्हाला म्हणजे आता तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, तर म्हणलं चला हा पण ब्लॉग शेअर करू। बघा आता आम्ही बसलेले आहेत सोफ्यावरती आणि सोफा बघितल्याच्या नंतर तुम्ही सगळे तर कमेंट करणारच आहे की ताई तुम्ही फर्निचर घेतलं किंवा मग सोफा आणला की काय असं विचारणारच आहे। तर चला 2 दिवसापासून आम्हाला पण म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं की आम्हाला काय काय सुप्रीम भेट आलेलं आहे म्हणून आपल्या वस्तुशांतीच्या पूजाला। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे बघा। आपण मस्त सोफा म्हणजे सोफ्यावर बसलेले आहेत आणि सोफ्याचा कलर पण किती मस्त आहे। तर खरं म्हणायला गेलं ना तर सोफा आणलेला आहे ताई त्यांच्या पप्पांनी, तर म्हणजे सोनपापडी त्यांच्या मामांनी। तर कसं होतं म्हणजे आता बऱ्याच दिवसाचं चाललेलं होतं सोफा घ्यायचा, कारण कविताच्या म्हणजे माझ्या लग्नाचा अगोदरचा जो सोफा होता तो पण खराब झाला आणि त्याच्यानंतर मग जो कविताच्या लग्नात सोफा होता तो पण आता कसा लहान लहान मुलं आहे आमच्या घरामध्ये, तर तुम्ही बघितलंच इकडं आता समजा थोडंसं फाटतो पुढं आणि त्याचं कसं कवर थोडंसं म्हणजे हे राहतं। तर व्यवस्थित जर ठेवलं तर व्यवस्थितच राहतो, पण मग आता लहान लेकरं असल्यामुळे काही व्यवस्थित कोणती वस्तू राहत नाही। त्याच्यामुळं मग नवीन घरी आलो तर मग सगळ्यांची इच्छा होती, म्हणजे आमची दोघींची जास्त इच्छा होती की काहीतरी वस्तू घ्यायच्या म्हणून। आणि मग त्याच्यामुळे म्हणलं चला पप्पा ते बोलले की नेमकं काय वस्तू घ्यायची, तर जी वस्तू आपल्याला गरजेची आहे घरामध्ये, जी म्हणजे घराला म्हणजे ज्या हॉलमध्ये ठेवायला शोभून दिसन, तर मग म्हणजे माझ्या पप्पांनी मग ठरवलं की चला आता सोफाच घेऊ। तर मग कसा वाटला सोफा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। बघा मग आपला सोफा येला करायचा आहे आणि आता तर तुम्ही तर म्हणजे भरपूर ठिकाणी बघितलेले आहे की नवीन सोफा घ्यायचं म्हणलं ना तर येला करायचा आणि फर्निचर म्हणजे आता लाकडाचा सोफा भेटतो एकदम भारी। तर माझ्या लग्नाचा होता बघा तो राखाडी कलरचा आहे। मोठी खुर्ची तिकडेच आहे अजून जुन्या घरी, पण या ज्या 2 खुर्च्या आहेत त्या आम्ही आणलेल्या आहे, कारण आपले बाबा ते येणार होते स्वामी, तर त्यांना बसायला, कारण या 2 खुर्च्या आम्ही ना म्हणजे वापरलेल्या नाहीये, आम्ही घरामध्ये व्यवस्थित ठेवून दिलेल्या होत्या आणि खरं तर आम्हाला म्हणजे वापरायच्या पण नाही, कारण असं कोणी आलं ना तर बसायला लागतात, म्हणून आता या 2 खुर्च्या आम्ही म्हणजे ठेवून देणार आहे। पण आता सध्या आहे वरती, तर तुम्ही बघा इयरटनचा आपला सोफा आहे आणि जे लाकडी आहे म्हणजे एकदम दणकट आहे, मजबूत आहे। तर कसा भरपूर दिवस टिकला पण पाहिजे या हिशोबाने घेतलेला आहे आणि त्याच्या समोर टीपॉय पण आहे, तर तो आम्ही म्हणजे साईडला खुर्च्याच्या पलीकडून ठेवून दिलेला आहे, कारण आता छोटे छोटे बाळ आहे आमचे, अनु आहे, शिव आहे, तर ते कसं उभं राहिलं म्हणजे मग एखाद्या वेळेस पडू पण शकते। त्याच्यामुळे आम्ही म्हणजे कोणी पाहून आला तरच इकडे घ्यायचं, त्यासाठी तो एक साईडला ठेवलेला आहे बघा। तर हॉलमध्ये म्हणजे आम्ही एवढंच ठेवणार आहे, कारण हॉलमध्ये फक्त सोफा आणि तेच छान वाटतं, म्हणून हा सोफा घेतलेला आहे बघा। आपला इयरटनचा सोफा आहे, तर इथं पण खाली ड्रॉवर आहे, म्हणजे आपण काही पण वस्तू ठेवू शकतो। इथं मोठं ड्रॉवर आहे आणि इथं ज्या आपलं जे कुशन आहे बघा, पोरांनी तर लगेच फाडलं पण शंभून त्यांनी, आणि इथं पण खाली बघा ठेवायला पण म्हणजे जागा आहे।
कसं आपल्याला जे काही वस्तू आपण घेऊ म्हणजे सध्या काही कामाच्या नाहीये ना तर ते आपण इथं घेऊ शकतो. बघा आणि आम्ही जे आपले नवीन कपडे तर ते कपडे पण म्हणजे इथं ठेवलेले आहेत नवीन शाली वगैरे ब्लँकेट हे म्हणजे असं कोणी आलं म्हणजे मग ताबडतोब काढायला बरं राहतं. आणि इकडून पण ते सेम तसंच आहे. एका खाली कसं पप्पा द्यायचं म्हणजे कोणी आलं का मग ते चांगलं नाही वाटत म्हणून सगळं यातून ठेवलेली. या खाली पण 2 मोठे बॉक्स आहे आपण तिथं पण काही पण ठेवू शकतो. बघा हे टी पॉइंट आणि सोफा म्हणजे दोन्ही सोफे पुढचंच हे टेबल पण आणि चहा ते ठेवायला तर दोन्ही सोबतच घेतलेले आहे. आणि हा याला बी ना तर सोफा आणि हे टी पॉइंट घेतलेलं आहे ताईच्या पप्पांनी तर जातेगावच्या दादांनी त्यांनी. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. गिरण म्हणजे आता कसं सोफा तर माझ्या पप्पांनी घेतला आणि खरं आम्हाला 2 वस्तू घ्यायच्या ते ज्या गरजेच्या आहेत त्या. तर मग सोफा एक फिक्स झालेला होता 2-4 दिवस म्हणजे पूजेच्या अगोदरपासूनच ठरवलं होतं की सोफा घ्यायचा म्हणून. मग कविता म्हणे अजून एक वस्तू घ्यायची. मग आता ती आपण वाडीच्या अण्णा त्यांना सांगून नेमकं काय वस्तू घ्यायची तर आमचं फायनल झालं की आपल्याला गिरण घ्यायची आहे. तर बघा म्हणजे आम्ही दोघींनी पण विचार केला चांगला आणि म्हणलं जे आपल्या घरामध्ये वस्तू नव्हत्या त्या वस्तू सांगायच्या. आणि खरं म्हणायला गेलं ना तर आमच्या मम्मीने त्यांनी विचारलं होतं की घरामधले जेवढे आपले मेंबर आहे सगळ्यांना कपडे घ्यायचे. म्हणलं आता एवढा मोठा कार्यक्रम म्हणलं तर कपडे घ्यावाच लागत आहे. तर पण मग आमच्या दोघींचं असं झालं कपडे नाही घेताना मग आम्ही फक्त मम्मीला पप्पांना कपडे घ्यायला लावले आणि म्हणजे जे आपल्या घरात वस्तू नव्हती तर ती वस्तू घ्यायला लावलेली. हा ते घेतलं. तर बघा अण्णांनी त्यांनी घेतलेली वाडीच्या गिरण. तर आता आम्ही तुम्हाला गिरण दाखवणार आहे. त्याच्या बॅग मध्ये ठेवलं कधी पाहिजे किती ठेवलं आता इथं सगळं हे झालं ना ग. म्हणताय आजच विचारत म्हणजे आजच दुपारी फोन असता ना तेव्हाच विचारत मग गिरण खोलून बघितली की नाही म्हणे अजून खोललीच नाही आम्ही आम्हाला टाइमच नाही म्हणलं. गिरण लागून खोलायला आपल्याला टाइम तर भेटला पाहिजे ना. उभी करू आपण जड येऊ कविता हिले जड आहे आपले जड आहे ना दोघी गुण नाही खोलली जाणार. दोघीकडून नाही खोली जाणार काय करू नंतर माहित नाही व्यवस्थित. तर चला बघा मस्त गिरण आहे आणि आणली तशी तर म्हणजे हॉलमध्ये ठेवली होती आम्ही. नंतर जेव्हा सामान ते शिफ्ट केलं मग तेव्हा इथं ठेवली. तर गिरण खोलून म्हणजे आता आम्ही तुम्हाला एखाद्या म्हणजे अलग ब्लॉग मध्ये दाखवू. तर आता म्हणजे स्वयंपाकाला पण लागायचंय पण म्हटलं चला छोटासा ब्लॉग बनवू. आणि बघा आम्ही दोघींनी विचार करून जे आपल्या घरामध्ये वस्तू नव्हती ती वस्तू आम्ही आणलेली आहे. म्हणजे मम्मी त्याला सांगितलेली आपल्या वस्तू शांतीच्या पूजाला. कारण की आता सोफ्याला पण भरपूर दिवस झाले आणि मग आता याला आकाराचा सोफा तर प्रत्येक बंगल्यामध्ये तुम्ही बघते. आणि त्याच्यामुळे म्हणलं आता आपला एवढा मोठा बंगला तर त्याला याला आकाराचा म्हणजे सोफा लागणच. त्याच्यामुळे सोफा आणि गिरण आम्ही ज्या 2 वस्तू कामाच्या होत्या त्या सांगितलेल्या आहे. बघा आता आमच्या वास्तू शांती पूजेला काय काय भेटवस्तू आल्या आता ते दाखवणार आहे. कारण मग आता ज्या सगळ्या वस्तू त्या व्यवस्थित ठेवून द्याव्या लागत्या. म्हणलं काय काय वस्तू आल्या त्या तुमच्यासोबत सगळ्यासोबत शेअर कराव्या. आणि जास्त करून कसं आता कोणती पण कार्यक्रम असो ना तर भेटवस्तू म्हणून फोटो फ्रेम जास्त दिले जातात. तर गणपतीचा फोटो आहे बघा सगळे खर्च करा. तर थोडे थोडे म्हणजे सगळ्यांनी पॅकिंग करूनच आणलेले आहे. तर आता एवढी पॅकिंग म्हणल्यावर आता खोलून दाखवणं तेवढं शक्य नाहीये. तर जे जे म्हणजे तसे तर ते दाखवतो बघा. दुसरं साईबाबाचा शू शू एक मिनिट रे बघा सगळे फोटो फ्रेमच आहे. ए बाप्पा जाऊ त्याच्यात तर हे पण नाही काय सगळ्या पॅकिंग आहे. खाली खाली मोठं आहे ना. मग आता जवळपास म्हणजे 20-25 असे फोटो फ्रेम आहे. तर एवढ्याच काय म्हणजे पूर्ण खोलणं शक्य नाही. त्याच्यामुळं आता फक्त हे दाखवतो आम्ही तुम्हाला. बघा मामांनी आणलेली बघा घड्याळ आणि किती मस्त अशी घड्याळ आहे मोठी मोराच्या म्हणजे मोराची डिझाईन आहे. मोराची डिझाईन मस्त आहे. खाली चालू आहे ते चालू आहे ना तिथं हॉलमध्ये बसावं लागणार. बघा किती सुंदर अशी म्हणजे मोराच्या आकाराची घड्याळ आहे. आणि हॉलमध्ये लावायला असेल घड्याळ छान वाटतात. चला अजून पण 2-3 घड्याळ आहे ना. अजून पण मोठ्या त्या पण मोठ्या नको.
बघा भरपूर असे काही फोटो आहे, तर काही पॅकिंगच आहे म्हणा. तर म्हणजे सगळे फोटो ठेवून दिलेले आहे बघा. आणि कसं काचेचे फोटो राहते. आता आपल्या घरात लहान लेकर आहे, मग पाय ते देईल म्हणून मग आम्ही एका मोठ्या 2 गोण्या घेतल्या बघा. आणि त्याच्यामध्ये मग ठेवून दिलेलं आहे, कारण की आजकाल आणि 2 दिवसापासून म्हणजे आमचा सगळा पसारा लावायचा चालू होता. आणि तिकडचे पण घराचं म्हणजे शिफ्टिंग चालू आहे इकडं, तर तिकडचं पण चालू आहे. भांडे ते आणायचं, त्याच्यामुळं म्हणजे टाइमच होऊन गेला ह्यो व्हिडिओ काढायला. आणि सगळ्यात मेन पाऊस पण चालू होता, तर ह्यो ब्लॉग म्हणजे कालच काढायचा होता आम्हाला, मग टाइमच नाही भेटला. बघा सगळे म्हणजे साईबाबाचे, शिवाजी महाराजांचे, यांचे सगळ्यांचे फोटो आहे. ती सगळी पॅकिंग आहे बघ. हा ना, सगळे पॅकिंग आहे. ते शंभूराजे 2 फोटो ती होती बघ मला ते शंभूराजेची कुठं packing? आणि कसं राहतं कार्यक्रमाच्या अगोदर म्हणजे असं शिव नको पुढे प्रत्येकाचं कसं राहतं कोणताही कार्यक्रम असो अगोदरची म्हणजे 2-3 दिवस अगोदर तयारी आणि कार्यक्रम झाल्यानंतर परत शेवटी म्हणजे कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर 2-3 दिवस इतकी धावपळ राहते ना. आता सगळ्यांनाच माहितीये कार्यक्रम म्हणल्यावर कसं असतं. तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे आज झाल्या कम्प्लीट 8 दिवस तशी आमची म्हणजे इतकी धावपळ चालू आहे ना. तर खरं तर हा व्हिडिओ म्हणजे 2-3 दिवस अगोदर काढायचा होता, पण मग टाइमच नाही भेटला. चालू आहे आता शिफ्टिंग. तर कार्यक्रम म्हणल्यावर म्हणजे कोणी पण भेटवस्तू आहे करतच राहतात. तर बरेचसे फोटो तर तुम्ही बघितले, जवळपास 20-25 फोटो असतील फोटो फ्रेम. आणि 2-4 घड्याळ पण आहेत भिंतीच्या आपल्या. आणि काही अजून काय करतात अजून सप्रेम भेट म्हणले मग कसं काही नाही, म्हणजे आपलं जे पोळी ठेवायचा डब्बा आहे ते आणलेले, कोणी ग्लास सट, कोणी वाट्याचं, तर काचेचे म्हणजे काचेचे वस्तू आहे त्या ते आणलेलं आहे. आणि सगळ्या ताईंना आम्ही बोलवलेलं होतं आपल्या घरभरणीच्या कार्यक्रमाला. तर सगळ्या ताईंनी म्हणजे आम्हाला कमेंट उत्तर दिलेले. काय ताई पाऊस असल्यामुळे म्हणजे आम्हाला येता नाही आलं. पाऊस नाही आला इथं, थोडासा आला होता भरपूर, पण जास्त काही झाला नाही. जेवढे पाहुणे आले सगळे भिजत आलेले होते आणि इतका पाऊस होता त्या दिवशी. पण मग कसं त्याच्यामुळे आपल्या ज्या सबस्क्रायबर फॅमिली मधल्या ताई आहे ज्यांनी आपलं म्हणले की आम्ही येऊ म्हणून, पण त्यांचा बी नाही जमला की नाही पावसामुळे. ते म्हणजे जास्त पाऊस चालू होता, मग पाऊस असल्याच्या नंतर कसं यायला जमत नाही ना. तर आता कधी पण तुम्ही नक्की या, कारण आता कमेंटला म्हणजे आम्ही बघतो तुम्ही ज्यांनी कमेंट केले वास्तुशांती पूजेला की आम्ही इकडे येणार आहे किंवा तुम्हाला भेटायला नक्की येऊ, तर काही या, आम्हाला काही राग नाही आला. तुम्ही कधी पण या ऐकले. हा म्हणजे इथून जर तुम्ही कुठे चालले असाल कोणत्या गावाला आणि रोडवरून जर आमचं घर दिसत, नक्की आमच्या घरी या सगळेजण. बघा आता म्हणजे तुम्हाला, कारण की आता संध्याकाळी कसं स्वयंपाकाचा टाइम असतो, त्याच्यामुळे मग काही टाइम नाही जास्त आपले जे सप्रेम बीट आलेले आहे वस्तू त्या दाखवायला. पण मग तरी पण एक शॉर्टकट मध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे की काय काय आलेलं आहे आम्हाला आपल्या वास्तुशांतीच्या पूजेला सप्रेम बीट म्हणून. तर संध्याकाळी आता स्वयंपाकालाच लागायचं होतं, पण म्हणलं आपण एक छोटासा ब्लॉग काढून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीशी शेअर करू म्हणून. बघा आता आलेली इथं बाहेर. आणि कसं इकडे आलेच नंतर आता म्हणजे 2-3 दिवस झाले नवीन घरी येऊन, आणि जुन्या घरची सवय लागलेली होती तिकडे राहायची. म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक ते केल्याच्या नंतर कसं नवीन घरी आल्याच्या नंतर म्हणजे करमत नाहीये, पण मग कसं आता म्हणजे सवय लावून घ्यावं लागन इकडं राहण्याची पण. आणि ते लागलेलं आहे तो स्वयंपाकाला आता मध्ये. आणि आता बाहेर आले तर म्हणलं चला बाहेर तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण, कारण की आता मंदिर आहे इथं आपल्या घरापुढंच. आणि मस्त म्हणजे इथं पण भरपूर भारी आहे, पण कसं आता सवय लागूच तर थोडस हेच वाटतं. बघा शिवचं चाललेलं आहे खेळायचं. आणि आता कसं लाईट पावसाची पाकोळ्या त्या जास्त येते म्हणून मग साईडची लाईट बंद करून ठेवलेले, तर फक्त खालचीच लाईट चालू आहे आणि वरती बंद केलेले बघा लाईट. आणि इकडे गायांचं बकऱ्यांचं त्यांचं शेड आहे बघा. बघा आपल्या घराच्या इकडच्या साईडला तुळस वृंदावन घेतलेलं आहे. तर आता म्हणजे आपल्याला वृंदावनचं बनवायचंय खाली, पण मग आता सध्या पुरतं ठेवलेलं आहे बघा. तर मम्मीची आत्ताच पूजा ते झाली तुळशीची, आणि तिकडून मंदिरातून पण निवत्ते ठेवून आल्या. बघा मंदिरा पुढचं पण वातावरण एकदम फ्रेश झालं. आणि सगळे तिकडेच बसलेले ते, पण मग आता आलेले तर घरामध्ये. आणि आपल्या गायांची दावण बघा, तर आपल्या घराच्या इकडच्या साईडला घेतलेली गायांसाठी दावण.
बघा संध्याकाळचं वातावरण किती फ्रेश आणि एकदम शांत वातावरण आहे.